गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील जारावंडी परिसरात सध्या वाघांची दहशत प्रचंड वाढली आहे। परिसरातील तब्बल 40 गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वाघांच्या वाढत्या वावरामुळे शेतीची कामेही रखडली आहेत। शेतकऱ्यांना शेतावर जाणं कठीण झालंय। पाळीव जनावरे चरायला घेऊन जाण्यासही नागरिक धजावत नाहीत। एवढंच नाही तर गावाकडून ये-जा करताना रस्त्यालगतच्या झुडपांमध्ये वाघ दबा धरून बसलेला असेल आणि अचानक हल्ला करेल। या भीतीने नागरिकांनी रस्त्याच्या कडेला असलेली झुडपे साफ करण्यास सुरुवात केली आहे। वाघांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी नागरिकांनी नुकतंच जरावंडी येथे चक्काजाम आंदोलन करत वन विभागाचं लक्ष वेधलंय। मात्र आंदोलनानंतरही वाघांचा बंदोबस्त झालेला नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी वाढतीये। याच सगळ्या परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी महेश गुंडेट्टीवार यांनी घेतलाय। गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी परिसरातील 40 गावे आता वाघाच्या दहशतीत आहे। गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाघाची दहशत आहे। नागरिकांना भीतीच्या वातावरणात जीवन जगावे लागत आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता जारावंडी परिसरातील एक छोटासा गाव आहे। या ठिकाणी वन विभागाने सावधान वाघाचे अस्तित्व आहे, नागरिकांनी सतर्क राहावे अशा प्रकारचे बॅनर, जनजागृतीचे बॅनर लावले आहे। विशेष म्हणजे मागील काही दिवसापूर्वी जारावंडी परिसरात नागरिकांनी चक्काजाम आंदोलन केला आणि वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। सध्या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात वाघाची दहशत आहे, त्यामुळे गावातील पाळीव प्राणी चराईसाठी गावालगतच सोडण्यात येत आहे। आपल्यासोबत काही आदिवासी बांधव आहेत जे सगळे मिळून एकत्र राहून वाघाच्या भीतीने पाळीव प्राण्यांना चराईसाठी गावाच्या बाजूला सोडलेले आहे। दादा, काय सांगाल, किती दिवसापासून या ठिकाणी वाघाची भीती आहे? इथं जवळ 1-2 महिने होत आहेत वाघ सोडून इथं वाघाची दहशत आहे। आणि इथं आपला दोंडा गावात एका व्यक्तीला पकडला आहे, त्याचे नाव हरी बोरावड्डे आहे। त्यांना पण आम्ही आंदोलन केले आहे। आता फॉरेस्टने आता सांगितले आहे 8-10 दिवसात आम्ही त्यांचे बंदोबस्त करतो म्हणून। एकूणच वाघाचा दहशत आहे। चराईसाठी आपले लोक जवळपासच्या जास्त जंगलात न जाता जवळपास सोडताय, काय सांगा? असं त्यांच्या भीतीमुळे लोकांचे आता जंगलात जाण्याचे पण बंद झाला आहे आणि शेतीकडे जे जंगल साईडला जे शेती आहेत त्यांचे पण जाणं बंद आहे तिथे। मग वन विभागाने आता तुम्ही चक्काजाम आंदोलन वगैरे केले, त्यानंतर काय आश्वासन दिलं? त्यांना आता 8 दिवसाची मुदत दिले होते। 8 दिवसात आम्ही त्याला जेर बंद करू म्हणून सांगितले होते। एकूणच या परिसरात एक वाघ आहे की अनेक वाघ आहेत? कोणकोणत्या गावात अशी घटना आढळून आले किंवा घटना घडल्या किंवा वाघ आढळून आले? एक वाघ नाही, अनेक वाघ आहेत या गावात, बहुत सारे सोडलेले आहेत। या 10-15 दिवसाच्या अगोदर या वर्षाकाला इथं गायला टार केला, शेड्याला पकडला। आज सकाळी सुद्धा आंबेटोला गाव जारावंडीवरून 1 किलोमीटर अंतरावर सकाळी दिसला आणि परवाच्या दिवशी इकडं कसूरवाई साईडला दिसला। बहुत सारे आहेत वाघ। एकूणच आपण बघू शकता जारावंडी परिसरातील जवळपास 40 ते 50 गावामध्ये वाघाची दहशत आहे। विविध ठिकाणी वाघ आढळून येत असल्याने नागरिक आता दहशतीत आपले जीवन जगत आहे। शेतीचे कामं सुरू आहे, अशा याच्यात नागरिकांना भीतीपायी शेतात जाणे देखील अवघड झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। महेश गुंडेट्टीवार, LS मराठी, जारावंडी, गडचिरोली।